आपल्यासोबत शिवसेना आमदार संजय गायकवाड आहेत, त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत। संजयजी, ज्या प्रकारे आपण पाहतोय 2 दिवसांवरती आता वारी आलेली आहे आणि वारी आलेली असताना सर्व वारकरी सुद्धा पंढरपुरामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहे। मात्र या वारीला कुठेतरी नक्षलाईचा मुद्दा जो आहे तो जोडला जातो, कसं पाहतो? हे नक्षलाईचा मुद्दा नाही आहे। काही संकेत मनुष्यात काहींना मिळाले असतील तर एक जबाबदार आमदार म्हणून त्यांनी विधान परिषदेमध्ये पाडलं। सरकारने त्याबद्दल चौकशी केली पाहिजे आणि माहिती घेतली पाहिजे। एरवी आपण पाहतो की पंढरीची वारी हा एक महोत्सव झालेला वारकऱ्यांचा। प्रजासत्ताक दिन असो, 15 ऑगस्ट असो, अशा वेळेला काही कारवाया म्हणजे विध्वंसक कारवाया होत असतात। अशी काही शंका त्याला आली असेल तर त्यांना नाव ठेवल्यापेक्षा इन्क्वायरी केली पाहिजे। तुम्ही सुद्धा बुलढाण्यातून येतात, मोठ्या प्रमाणात शेतकरी बुलढाण्यामध्ये आहे। मात्र सध्या शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला तर थेट निलंबित केलं जातंय किंवा बोलू दिलं जात नाही असा आरोप विरोधक करतात। शेतकरी आम्ही पण आहोत, सरकार पण शेतकऱ्यांचं आहे, पण शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायची पद्धत आहे। विधानसभेचा अध्यक्ष राहिलेला व्यक्ती जर विधानसभेच्या अध्यक्षावर चालून जाऊन त्या ठिकाणच्या राजदंडाला स्पर्श करत असेल तर हे काही आपल्या कामकाजाचा भाग नाही आहे। त्याच्यामुळे तुम्ही शेतकऱ्यांबद्दल जर तुम्हाला कळवायला असेल तर तुम्ही त्या मांडा। आणि तुम्ही काय सांगता, तुम्ही ज्यावेळेला काँग्रेस कर्जमाफी केली, शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं आणि दुसऱ्या दिवशी 2 महिन्यात काँग्रेसचं सरकार पलटून गेलं मागच्या काळामध्ये की आम्ही केलंच नाही, आम्ही बोललोच नाही, सरकारला परवडत नाही। तुम्हाला नकली पुळका आणण्याचं काही काम नाही। याच मुद्द्याला धरून आदित्य ठाकरे म्हणतात की डायरेक्ट हेलिकॉप्टर जे ते शेतात जातात, कोणाच्या शेतात हेलिकॉप्टर जातात असं त्यांनी मुद्दा उपस्थित केला। हे बघा, एकनाथ शिंदे साहेब हे स्वतः शेतकरी आहे, शेतकरी पुत्र पण आहे आणि आदित्य साहेबांना किंवा यांना शेती काय करणार आहे? हा कृषीप्रधान देश आहे, 80% शेतीवर चालणारा देश आहे। आणि एक मुख्यमंत्री जर शेतात जाऊन सुट्टीच्या दिवशी शेती करत असेल तर हा महाराष्ट्राकरता आदर्श आहे। हा आदर्श आदित्य घेणार आहेत का, उद्धव घेणार आहेत का? शेतकऱ्यांबद्दल तुम्हाला बोलायचा काय अधिकार आहे का? अरे एक दिवस जाऊन शेतात घाम गाळून पहा तुम्ही, मग समजेल तुम्हाला शेतकऱ्याचं जीवन कसं असते। ज्या प्रकारे आपण पाहतोय की तुमच्या जेव्हा शिवसेनेमध्ये फूट पडली त्यानंतर दिशा सजन प्रकरण जे ते वर काढून होतं आणि आज त्या प्रकरणामध्ये पोलिसांकडून कोणत्याही प्रकारे लैंगिक अत्याचार जे ते झालेले नसल्याची क्लीन चिट जी आहे ती मिळालेली आहे, कसं पाहतो? बघा, न्यायालयाने जर क्लीन चिट दिली असेल तर त्या संस्थेशिवाय आपल्या देशामध्ये मोठी संस्था नाही आहे। आणि मग तर जर निकाल जर त्यांनी तसा दिला असेल तर 100% त्याच्यामध्ये काही पोलिसांकडून तशी नोटीस गेली। शेवटी तपास पोलीस करतं ना, पोलीस जे कोर्टात मांडेल त्यावरच कोर्ट निर्णय घेत असतं। त्याच्यामुळे पोलिसांनी मांडलेल्या भूमिकेवरच कोर्टाने हा निर्णय घेतलेला आहे। त्याच्यामुळे 100% त्यात काही नसेलच। आदित्य ठाकरे यांच्यावरील आरोप सुद्धा ते सगळे जे करण्यात आले होते ते सुद्धा या क्लीन चिटमुळे खोडून निघतात असं वाटतं। आता अशा प्रकारचे आरोप ह्या सगळ्या तपास यंत्रणांनी खोडल्यामुळे 100% ते त्यांच्यावरचा आरोप तो साफ झालेला आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात। कॅमेरा पर्सन अवधेश कोरी सह मी वैभव पाटील, मुंबई।